हे धुराड्यांनो, खूप विचारांती बांधलेल्या मृत्यूघरांवर उभ्या असलेल्या धुराड्यांनो, इस्रायलचा देह जेव्हा धूर होत मुक्त झाला, हवेत मिसळला, ताऱ्यानं त्याचं स्वागत केलं. काळवंडला होता तो तेव्हा, का तो एक सूर्यकिरण होता? हे धुराड्यांनो, तुम्ही झालात येरेमिया आणि हियोबच्या मातीला मुक्ती दाखवणारा मार्ग. येरेमिया आणि हियोब म्हणजे ज्यू स्त्री पुरुषांची नावं आहेत आणि ती खूप प्रातिनिधिक आहेत. तुम्ही झालात येरेमिया आणि हियोबच्या मातीला मुक्ती दाखवणारा मार्ग. सुचली तरी कोणालाही बांधकामं, दगडावर दगड रचला आणि बांधला विस्थापित होण्यासाठी धुराच्या रूपाने हा मार्ग. हे मरणघरांनो, बोलावणी पाठवलीत तुम्ही बांधून झाल्या झाल्या घरच्या मालकाला, तोच झाला मग पाहुणा. हे बोटांनो, तुम्ही घातलेत प्रवेशद्वारावरचे उंबरठे, जशी असावी जीवन मरण ठरवणारी मधली सुरी. हे जे नाझी ऑफिसर्स होते ते केवळ बोटाच्या इशाऱ्याने जी ओळ असायची की त्यांनी काहींना इकडे काहींना तिकडे असं ते घालवायचे, म्हणजे त्यांना लगेच मरण आहे, यांना अजून काही दिवस आहेत असं. त्यामुळे हे बोटांनो, तुम्ही घातलेत प्रवेशद्वारावरचे उंबरठे, जशी असावी जीवन मरण ठरवणारी मधली सुरी. हे धुराड्यांनो, हे बोटांनो, आणि इस्रायलचं शरीर हवेत गेले मिसळत. तर हा जो पूर्ण म्हणजे एक प्रकारचा उपरोधही त्याच्यात आहे की हे कोणाला सुचलं, म्हणजे हे संपूर्ण विचारांती बांधलेली कॅम्प्स होते. म्हणजे नाझी लोकांनी ते पूर्ण विचार करून की ह्याच्यात मारायचंच आहे लोकांना, अशाच पद्धतीने ते बांधले होते. आणि तिथे या लोकांना त्यांनी बोलवून आणलं. त्यामुळे ती म्हणते की ते खरे मालक होते, म्हणजे त्यांच्यासाठी म्हणून बांधलं होतं, पण तेच शेवटी तिथे पाहुणे म्हणून 4 दिवस राहिले. आणि शेवटी धुराच्या रूपानेच ते मायग्रेट झाले, अदरवाईज त्यांना शक्य नव्हतं तसं बाहेर पडणं. तर अशा या काय म्हणतात त्याला, खूपच एका विशिष्ट विषयावरच्याच त्या कविता आहेत. आणखीन एक गंमत म्हणजे बऱ्याच युरोपियन कथा कादंबऱ्यांमध्ये किंवा जर्मनमध्ये बरेचदा वर्तमान काळ म्हणजे प्रेझेंट टेन्समध्येच लिहिलेलं असतं. म्हणजे आता ही कादंबरी सुद्धा एल्फ्रिडे येलिनेकची क्रियापदं सगळी प्रेझेंट टेन्समध्ये आहेत. आणि असं अनेक लोकांचं असतं, अनेक लेखकांनी केलं. आणि मराठीमध्ये मात्र आपण भूतकाळातच कथा सांगायची किंवा कादंबरी ही भूतकाळातच असते. त्याच्यामुळे तो पण एक निर्णय घ्यायला लागतो. काही जण ती प्रेझेंट टेन्समध्येच ठेवतात भाषांतरकार, पण ते जरा मराठीच्या भाषेच्या दृष्टीने खटकायला लागतं. आणि त्याच्यामुळे आता उदाहरणार्थ ही सुद्धा पूर्ण कादंबरी प्रेझेंट टेन्सनी गाळला, म्हणजे हा बदल आपल्याला तसा करायला लागतो. जर्मन भाषेतले साहित्य मराठी ज्यांनी भाषांतर केले त्या या डॉक्टर सुनंदा महाजन, त्यांनी आज त्यांचे अनुभव सर्वांसमोर प्रस्तुत केले. काम केलंय कधीच जाऊन, त्याच्यामुळे परिचय खूपच वर्षांचा आहे आमचा. आज ती इथे भाषांतरावर बोलण्यासाठी आली. भाषांतर, निरीक्षण आणि काय अनुभव असं विषयावरती आज बोलायला इथे आहे. मुख्य ओळख सांगायची म्हणजे आता ती भाषांतरकार म्हणूनच प्रसिद्ध आहे पुण्यामध्ये आणि बाहेरही कित्येक ग्रुप्सवर पण त्यांच्याबद्दलची माहिती येते, त्यांच्या मुलाखती येतात. अनघा भट ही तिच्याबरोबर काम करणारी केल्याने भाषांतर या मासिकासाठी आणि इतरही लोक त्याला जोडलेले आहेत. केल्याने भाषांतरला यंदा 25 वर्ष पूर्ण झाली आणि ते खूप कौतुकास्पद काम आहे, कारण यांनी स्वतःच्या बळावर हे मासिक सुरू केलं आणि परभाषेतनं थेट मराठीत केलेलं भाषांतर. हे इंग्रजीचा मध्ये त्यांनी आधार घेतलेला नाही आहे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर ती आज सगळ्यात जास्ती माहिती आहे, त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे. कारण 25 वर्ष सातत्याने असं मासिक चालवणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. तर यंदा आम्ही त्यांचं खूप अभिनंदन करतोय, कारण 25 वर्ष झाली असेल. ठीक आहे ना. थँक्यू नितीन, माझी खूपच सविस्तर ओळख करून दिली आहे. हो, आता मी भाषांतरकार आहे असं म्हणता येईल. मी 2019 साली निवृत्त झाले आणि त्याआधी पुणे विद्यापीठामध्ये जर्मन भाषा आणि
साहित्य शिकवत होते आणि आता निवृत्त झाल्यानंतर पूर्ण वेळ भाषांतराला देते असं म्हणता येईल, निम्मा वेळ तरी असं. आज मला इथे खूपच ओळखीचे चेहरे दिसल्यामुळे खूप बरं वाटतंय. नीती तर आहेच, पण भागवत मॅडम आणि भागवत सर, मी SP कॉलेजमध्ये शिकलेली असल्यामुळे मी त्यांना तेव्हापासून ओळखते. सर आम्हाला शिकवायला पण होते. तर अशा भाषा आणि साहित्य याच्याशी अतिशय जवळचे संबंध असलेल्या व्यक्ती आज इथे आल्यात आणि त्यांच्यासमोर मला बोलायचं आहे, त्यामुळे थोडं दडपण पण आलं आहे. तर केल्याने भाषांतर हे आम्ही 1999 1 जानेवारी 1999ला आम्ही त्याचा पहिला अंक प्रसिद्ध केला. खरं 1998 साली हैदराबाद इथल्या सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंग्लिश अँड फॉरेन लँग्वेजेस या संस्थेमध्ये एका वर्कशॉपला आम्ही काही लोक भेटलो होतो आणि तेव्हा पुण्याहूनच मी विद्यासागर महाजन, नंतर चेतन ठकार आणि अनघा भट असे आम्ही पुण्याहून त्या वर्कशॉपला गेलो होतो. वेगवेगळ्या भाषांचे गट होते आणि मराठी, जर्मन, रशियन, मराठी, फ्रेंच, मराठी अशी भाषांतरं करून त्याच्यावर चर्चा असं ते स्वरूप होतं. तर तेव्हा औपचारिक गप्पा, अनौपचारिक गप्पांमध्ये आम्ही असं आमच्या बोलण्यात आलं की आपण सगळेच जण भाषांतर करतो हे आम्हाला तेव्हा लक्षात आलं. मराठीमध्ये आपापल्या भाषेतल्या, म्हणजे आपण जी आत्मसात केलेली भाषा आहे त्या परकीय भाषेतनं मराठीत भाषांतर आपण सगळेच करतोय, पण त्याला एक चांगलं अधिकृत असं व्यासपीठ जर मिळालं तर अधिक त्याच्यात आपल्याला काहीतरी काम करता येईल असं बोलल्यानंतर मग हळूहळू असा विचार सुरू झाला आमचा की मग हे आपणच का करू नये व्यासपीठ तयार. आणि मग साधारण 98 ते 99 हा वर्षभर आम्ही भरपूर ब्रेन स्टॉर्मिंग केलं, बऱ्याच एकमेकांना भेटून अनौपचारिक औपचारिक गप्पांमध्ये काही लोकांचे सल्ले घेतले आणि मग असं ठरवलं की ठीक आहे आपण एखादं नियतकालिक सुरू करून तर बघूयात. पण आम्ही सगळेच अध्यापनाच्या क्षेत्रामध्ये असल्यामुळे पूर्ण वेळ त्याला देणं शक्य नव्हतं, म्हणून मग मासिकाच्या ऐवजी त्रैमासिक करूयात असं ठरलं. आणि म्हणजे मग एकाच म्हणजे व्यवस्थित त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करून 3 महिन्याच्या अवधीमध्ये एक अंक असं आपल्याला करता येईल असं आमचं ठरलं. आणि मग 1 जानेवारी 99 रोजी आम्ही तो पहिला अंक प्रसिद्ध केला. फर्ग्युसन कॉलेजमध्ये एक हॉल आम्हाला आमच्या एका मित्राच्या ओळखीने मिळाला होता आणि सतीश आळेकरांना आम्ही विनंती केली तर त्यांच्या हस्ते ते प्रकाशन केलं. आमचे सर्व मित्रमैत्रिणी, सहकारी आणि हितचिंतक यांनी एक प्रकारचं प्रोत्साहन म्हणून पहिल्यांदी वर्गणी भरली आणि खरं म्हणजे आम्ही आमच्याच खिशातनं पैसे टाकून सुरुवातीला हे करत होतो, पण सगळ्या लोकांनी हा उपक्रम फार चांगला आहे त्याला पाठिंबा दिला आणि ते तेव्हा सुरू झालं. आणि मग आमच्या लक्षात आलं की अरे आपण आधी वर्षभर याच्यावर काम केलं आहे, परंतु आता 3च महिन्यांचा वेळ आहे पुढच्या अंकासाठी. आणि मग फक्त आपल्याच वर्तुळामध्ये, परकीय भाषा शिकवणाऱ्या लोकांच्याच वर्तुळामध्ये हे न राहता अधिक लोकांच्यापर्यंत ते पोचायचं असेल तर कसं करूयात असं आमचं बोलणं चालू होतं. मग आम्हालाच कल्पना सुचली की आपण दुसऱ्या अंकाचं प्रकाशन थोडं मोठ्या स्वरूपात करूया. आणि चित्रशाळा, म्हणजे आता काय म्हणतात मला आता आठवत नाही आहे, चित्रशाळेच्या हॉलमध्ये आम्ही तो कार्यक्रम ठरवला आणि त्याला राग जाधव, उमाताई कुलकर्णी आणि अशोक जैन, तेव्हा ते महाराष्ट्र टाइम्समध्ये होते, त्यांना आम्ही बोलवलं आणि ते खरोखर लगेच हो म्हणाले. खरं म्हणजे आमचं मासिक सुरू होऊन 1च अंक निघाला होता, पण तरी त्यांना ती कल्पना आवडल्यामुळे असेल पण ते हो म्हणाले आणि त्यांनी छान त्याच्यावर बोलले भाषांतरावर. आणि त्याच्यानंतर अशोक जैनांनी महाराष्ट्र टाइम्समध्ये एक लेख लिहिला. ते नुकतेच एका विदर्भातल्या कुठल्या तरी बोली भाषेतल्या नियतकालिकाच्या समारंभाला पण जाऊन आले होते, त्यामुळे मला अगदी ते शीर्षकही अजून आठवते की बोली भाषेचा ढोल आणि भाषांतराचे बोल असं त्यांनी शीर्षक देऊन ते लिहिलं. आणि त्याचा आम्हाला म्हणजे महाराष्ट्र टाइम्समुळे सगळीकडे ते माहिती झालं आणि आम्हाला अक्षरशः अनेक ठिकाणून वर्गणीदार मिळाले. म्हणजे हा दुसऱ्या अंकाचा जो आम्ही प्रकाशनाचा कार्यक्रम केला त्याचा खरंच असा अप्रत्यक्ष फायदा झाला आणि त्याच्यामुळे आम्हाला आणखीनच हुरूप आला. त्याच्यानंतर एक 2-4 अंक निघाल्यानंतर आम्ही, कारण तोपर्यंत खरोखर आम्ही आमच्याच पैशांनी ते काढत होतो आणि वर्गणी तेव्हा 150 रुपये होती, आता 300 रुपये केली आहे.
पण त्याच्यामुळे त्याच्यातनं काही खरं म्हणजे असं ओळखीपाळखीतनंच आम्ही ते काम करून घेत होतो. तर त्याच्यानंतर राज्य मराठी विकास संस्थेच्या कडे आम्ही काही अंक पाठवले सुरुवातीचे. तेव्हा 2000 साल म्हणजे एक 5-6 अंक निघाले असतील. आणि तेव्हा सरोजिनीबाई वैद्य त्याच्या संचालक होत्या आणि त्यांना ही कल्पना खूप आवडली आणि त्यांनी मग आम्हाला मुंबईला मिटिंगसाठी बोलवून घेतलं आणि आम्ही राज्य मराठी विकास संस्थेच्या ऑफिसमध्ये जाऊन सगळं त्यांना सांगितलं आणि तर त्या खूपच म्हणजे प्रभावित झाल्या आमच्या या कल्पनेने आणि उपक्रमाने. मग त्या म्हटल्या की मला काही करता येते का बघूयात राज्य मराठी विकास संस्थेतर्फे. आणि मग त्यांनी एका वर्षानंतर म्हणजे 2001 पासून त्यांनी आम्हाला अनुदान द्यायला सुरुवात केली. राज्य मराठी विकास संस्थेतर्फे 5 वर्षासाठी आम्हाला त्यांनी ते कबूल केलं आणि म्हणजे आम्ही तोपर्यंत 8 अंक झाले होते आणि आम्ही अक्षरशः असा विचार करत होतो की आता हे आपल्याला किती पेलणार आहे, आपण किती ह्याचं करू शकणार आहोत पुढे, कारण सगळ्यांनाच आपलेच स्वतःचेच पैसे त्याच्यात वर घालायला लागत होते. पण त्याच वेळी म्हणजे आम्हाला असं वाटलं की सुरुवातीला पण आम्ही म्हटलं होतं की बघूयात करून, आपण किती वर्ष हे चालवायचं हे आपल्याला माहीत नाही आहे पण तरी करूयात. वार्षिक वर्ग हो, वार्षिक वर्ग म्हणजे एक. आणि मग राज्य मराठी विकास संस्थेतर्फे आम्हाला अनुदान मिळालं आणि त्याच्यामुळे अक्षरशः आम्ही बंद करायला निघालो होतो कुलूप लावून. तर एकदम आम्हाला इतका हुरूप आला आणि मग खूपच म्हणजे तेव्हाच आमची चंद्रमोहन कुलकर्णी या प्रसिद्ध चित्रकाराशी पण ओळख झाली आणि त्यांनी पण पुढे आमच्या काही अंकांची मुखपृष्ठ केली आणि सुरुवातीच्याही काळात त्यांनी लेआउट याच्यासाठी मदत केली. त्यामुळे असे विविध प्रकारचे लोक आमच्याशी जोडले गेले आणि आमच्या सल्लागार मंडळामध्ये पण सुरुवातीपासून माधुरी पुरंदरे, अनिल किणीकर वगैरे अशोक जैनही होते आणि सरोजिनीबाई वैद्यांचंही नाव मग आम्ही त्याच्यात ॲड केलं. आणि सरोजिनीबाईंनी आम्हाला इतक्या सूचना दिल्या, प्रत्येक अंक वाचल्यानंतर त्या फोन तरी करायच्या किंवा पत्र तरी पाठवायच्या आणि आपला अभिप्राय कळवायच्या की हे असं हवं आहे, ते तसं नको आहे. आणि प्रसंगी त्यांनी अगदी कानउघडणी पण केली की हे असं कसं तुम्ही केलंत वगैरे. तर त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे अजूनही सरोजिनीबाई वैद्यांचं खरोखर आम्ही ऋण मानतो की त्यांनी इतक्या प्रेमाने आमची आणि आपुलकीने या कामात लक्ष घातलं आणि केवळ त्यांनी अनुदानच देववलं असं नाही, तर त्यांनी खरोखर आमच्या त्या कामामध्ये पूर्ण इंटरेस्ट घेतला आणि योग्य प्रकारचं मार्गदर्शन केलं. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू इतरही ठिकाणी ते माहिती झालं आणि आम्हाला शरद पवार साहेबांनी पण एकदा कुठेतरी त्यांच्या अंक हातात पडला आणि त्यांनाही कल्पना खूप आवडली. मग त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही नेहरू सेंटरला अर्ज करा. तिथनं त्यांनी आम्हाला अनुदान देववलं. तेही 5 वर्षासाठी होतं. नंतर पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचं पण आम्हाला मिळालं. असं काही वर्षांसाठी आम्हाला ही अनुदानं मिळत गेली, पण त्याचा आम्हाला अर्थातच खूपच फायदा झाला. 2003 साली आम्ही एक भाषांतरकारांचं संमेलन भरवलं होतं 1 मे 2003 आणि त्याला म्हणजे असं झालं की आम्ही ज्याला विचारू ते आम्हाला हो म्हणत गेले की तुम्ही याला याल का असं. आणि अशा प्रकारचं संमेलनच कधी भरलं नव्हतं असंही काही लोक म्हणले. कदाचित असेलही, पण आम्ही तो गोड गैरसमज तसाच ठेवला की हे बहुतेक पहिलंच असावं. आणि त्याला मग तेव्हाच पवार साहेबांनाही विचारलं की तुम्ही याल का उद्घाटन करायला, तर तेही लगेच हो म्हणाले. त्याच्यामुळे भालचंद्र नेमाडे अध्यक्ष, दीपू चित्रे, अशोक शहाणे, वसुंधरा पेंडसे नाईक, सरोजिनीबाई वैद्य हे तर उद्घाटनाच्या सत्राला हे सगळे वक्ते होते. आणि नंतर अनुभव कथनाच्या सत्रामध्ये उमाताई कुलकर्णी, नंतर निरंजन उजगरे, नंतर वीणा मुळे जोग, मृणालिनी गडकरी अशी अक्षरशः दिग्गज राम पटवर्धन असे दिग्गज भाषांतरकार त्यांचा अनुभव सांगण्यासाठी आले होते. आणि नंतर एक आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम आमच्याच केल्याने भाषांतरमध्येच प्रसिद्ध झालेल्या कथा कवितांचं सादरीकरण असा केला. आमची एक इटालियन मैत्रीण, ती ऑपेरा सिंगर आहे, ती पण योगायोगाने तेव्हा आली होती. तर तिला म्हटलं की तू एखादं वसंत गीत ऑपेरामधलं गाशील का, कारण वसंत गीत एक स्पॅनिश भाषेतनं ट्रान्सलेट केलेलं त्या कार्यक्रमात सादर केलं जाणार होतं. तर तिने ते इतकं सुंदर, म्हणजे ती खरेच प्रोफेशनल ऑपेरा सिंगर असल्यामुळे तिने ते फारच छान त्याची कार्यक्रमाची सुरुवात त्या ऑपेरा सॉंगनी करून दिली. अशा प्रकारे एक अतिशय जोमानी आम्हाला असं वाटलं 50-60 लोक त्या भाषांतरकाराच्या संमेलनाला येतील नाव नोंदवून. पण आम्ही सकाळमध्ये निवेदन दिलं
आणि 400 लोकांनी त्याला अर्ज भरला. त्याच्यामुळे आम्ही म्हणजे लगीनघाईच आमची एक प्रकारे उडाली. आणि मग त्याला त्याच्यानंतर आम्ही तीच भाषणं सगळी शब्दांकित करून आमच्या अंकांमध्ये पण दिली. ती अतिशय चांगली भाषणं आहेत खरं म्हणजे. आणि त्याच्यावरही लोकांनी चांगल्या प्रतिक्रिया म्हणजे जे प्रत्यक्ष येऊ शकले नाहीत त्यांनी वाचूनही नंतर कळवल्या. तर असं 1999 ते 2023 पर्यंत हे चालू राहिलं. आम्ही त्याच्यानंतर म्हणजे मी हे फक्त प्रसंग सांगते, पण त्याच्याबरोबर मी काही अनुभव पण सांगणार आहे अर्थातच भाषांतराविषयीचे. हळूहळू आमच्या म्हणजे पुण्यामध्ये ज्या परकीय भाषा शिकवतात त्यातले काही भाषांतरकार आम्हाला अर्थातच उपलब्ध होते. त्यांना आम्ही काहींना हक्कानी सांगत होतो, काही आपणहून आमच्याकडे त्यांच्या कथा पाठवत होते. अंकाचं स्वरूप असं आहे की 64 पानं आहेत आणि दर 3 महिन्यांनी तो अंक येतो. पण सुरुवातीपासून आम्ही कागदाचं म्हणजे अतिशय पांढरा स्वच्छ कागद आणि इकडे लिहिलेलं इकडच्या बाजूने दिसणार नाही असा एवढा थिक कागद पहिल्यापासून वापरतोय. कारण विद्यासागर नेहमी म्हणायचं की परकीय कंटेंट आहे, त्यामुळे अनोळखी आणि अपरिचित असं असल्यामुळे ते रीडर फ्रेंडलीच असायला पाहिजे. त्याच्यासाठी त्याला जास्ती कष्ट घ्यायला लागू नयेत म्हणून. आणि चंद्रमोहन सारख्या आर्टिस्टनी जेव्हा आमची मुखपृष्ठही करून दिली, त्यांनी अतिशय सुंदर प्रत्येक लेखकाचं एक रेखाचित्र असं 20-25 रेखाचित्र त्यांनी काढून दिली. त्याचं आम्ही पुढे प्रदर्शन पण भरवलं होतं. आणि अदरवाईज आम्ही लेखक किंवा लेखिकांचे फोटो मुखपृष्ठावर छापतो, कारण ते कधी आपल्या बघण्यात आलेले नसतात वाचकांच्या. पण मग त्या फोटोंनाही कॉपीराईटचा प्रश्न येऊ नये म्हणून मग आम्ही ती पद्धत बंद करून रेखाचित्रांची पद्धत सुरू केली. कथा, कविता, एकांकिका, कादंबरीचे काही भाग किंवा आत्मचरित्रातले काही भाग अशा स्वरूपाचं त्याच्यात साहित्य येऊ शकतं, कारण 64 पानांची मर्यादा आहे. आणि आत्तापर्यंत तरी जर्मन, रशियन, फ्रेंच, स्पॅनिश, इटालियन, पोलिश आणि जपानी एवढ्या भाषांचं प्रतिनिधित्व आहे. आणि पैकी पोलिश आमचा एक मित्र पोलंडमध्येच राहतो. त्यांनी तिथे तो खरं जर्मन शिकून तो तिकडे गेला, पण पोलंडमध्ये तो स्थायिक झाला आहे. आणि पोलिश भाषाही तो उत्तम, त्यातलं साहित्यही त्यांनी वाचलं आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही त्याला म्हटलं की जर्मनचं साहित्याचं भाषांतर करणारे आमच्याकडे आहेत, पण तू आता पोलिश भाषेतलंच साहित्य आमच्याकडे पाठवतो. त्याप्रमाणे तो दोन्ही भाषांमधलं खरं पाठवतो. मंदार पुरंदरे म्हणून, निसिम बेडेकर म्हणून जपानी भाषांतरकार आहे. मयुरेश कुलकर्णी म्हणून एक नवीन जपानी भाषांतरकार आम्हाला मिळाला आहे, तो टोकियोतच राहतो. त्यांनी पण एक अतिशय सुंदर कादंबरीचं भाषांतर केलेलं आहे. तर अशा या 6-7 भाषांचं प्रतिनिधित्व आम्ही आमच्या अंकातून देतो. आणि आमचे जे म्हणजे आमच्या ओळखीतलं ज्या भाषेचे तज्ज्ञ आहेत त्यांना आम्ही रिक्वेस्ट करतो की ओरिजिनल आणि ह्याच्याशी फार तफावत नाही आहे ना हे पाहण्याची. आणि जर्मन आणि रशियनचं आम्ही दोघीजणी बघतो. 2009 आणि पाठोपाठ 2013 साली विद्यासागर आणि विवेकानंद फडके म्हणून आमचा आणखीन एक मित्र तो त्या संपादनामध्ये होता. ते दोघंही गेले आणि त्यामुळे आम्ही दोघीच उरलो. कारण चेतन ठकार काही वर्ष काम केल्यावरच त्यातनं बाहेर पडले, त्यांना बऱ्याच बाकीच्या अडचणी असल्यामुळे. पण मग मी आणि अनघा भट आम्ही ठरवलं की हे आपण काम चालूच ठेवायचं म्हणून. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही बाकीचीही भाषांतरं करतो म्हणजे स्वतंत्रपणे. कारण ह्या 64 पानांच्या मर्यादेमुळे कादंबरी किंवा मोठ्या स्वरूपाचं काही लिखाण याच्यातनं प्रसिद्ध करता येत नाही. तर मी बाकीचीही काही पुस्तकं भाषांतरित केलेली आहेत. त्याच्यावरनं एक म्हणजे बऱ्याच गोष्टी अशा हळूहळू लक्षात येत गेल्या आणि त्याच्यातलं भाषांतराविषयीचं काय म्हणतात त्याला अनुभव असे जमत गेले. भाषांतर ही आता माझ्यासमोर खरं म्हणजे हे इतके सगळे तज्ज्ञ लोक आहेत की हे पुन्हा सांगायची गरज नाही आहे. पण भाषांतर ही एक आंतरसांस्कृतिक कृती आहे आणि एका सांस्कृतिक आणि सामाजिक अवकाशामधलं जी एक साहित्यकृती असते ती दुसऱ्या सांस्कृतिक
अवकाशामध्ये आपण भाषांतरकार नेऊन ठेवत असतो. आणि आता मी जर्मनविषयी जास्ती बोलीन, कारण त्याच भाषेतनं मी भाषांतर करते. तर जर्मनी आणि किंवा ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंड हे जे जर्मन भाषक देश आहेत, तिथली एकूणच संस्कृती, तिथलं सामाजिक वातावरण, तिथल्या सगळ्या प्रकारच्या ज्या अगदी रोजच्या जीवनातल्या निगडीत अशा गोष्टी आहेत, त्या आपल्यापेक्षा अतिशय भिन्न स्वरूपात आहेत. आणि तरीसुद्धा त्या आपल्या वाचकांना कळायच्या असतील तर त्या कशा प्रकारे ट्रान्सलेट व्हायला पाहिजेत याचे पण काही आडाखे हळूहळू आमच्या मनामध्ये तयार होत गेले. सगळ्यात मुख्य म्हणजे सांस्कृतिक याच्याविषयी बोलायचं तर बरेचदा असं झालं आहे की मी आता उदाहरणार्थ युडिथ हेरमान नावाच्या एका लेखिकेची कथा करत होते. तर त्याच्यात असा उल्लेख आहे की त्या निवेदन करणारी जी स्त्री आहे तिचे आजोबा किंवा पणजोबा रशिया म्हणजे जर्मनीतून रशियात गेले तिथले फायर प्लेसेस घरातली बांधण्यासाठी. आणि मग ते त्या आजी पणजीला ठिकठिकाणी जाऊन तिला पत्र लिहायचे आणि त्या पत्रात प्रेमाचा उल्लेख वगैरे न करता ते बांधत असलेल्या फायर प्लेसेसची सविस्तर वर्णनं असायची. आणि त्या पणजीला अर्थातच त्याचा अतिशय कंटाळा यायचा आणि ती काही वाचायचीच नाही पत्र वगैरे असे उल्लेख आहेत. तर त्या फायर प्लेसेसचं वर्णन म्हणजे ती नावं, तर हे मराठी वाचकाला आधी फायर प्लेसशी काही तसा संबंध नाही. फक्त आपण कथा कादंबऱ्यातनं वाचलेलं असतं की फायर प्लेसपाशी बसून ते बोलले किंवा असं. पण घर उबदार ठेवणे किंवा त्याच्यासाठी शेकोट्या बनवणे आणि त्याच्यासाठी रशियातल्या माणसांनी फार जर्मनीहून इंजिनियर मागवणं वगैरे हे सगळं म्हणजे खूपच कल्पनातीत आहे आपल्यासाठी. आणि त्याची जी नावं त्याच्यात आलेली आहेत की अनेक प्रकार त्या फायर प्लेसेसचे किंवा शेकोट्यांचे, तर ह्याचं वर्णन मी जरी जशाच तसं करत होते तरी माझ्या लक्षात आलं की हे कितपत कळणारे आपल्या वाचकांना काय माहिती. पण मग शेवटी अशा वेळी असं वाटतं की ठीक आहे, आपण वाचकांना अंडर एस्टिमेट करायला नको. त्याच्यातनं त्यांना काय जो अर्थबोध होत असेल तो त्यांनी करावा. आणि म्हणून तेवढं म्हणजे एका पॅरेग्राफमध्येच ते आलेलं आहे, पूर्ण कथेमध्ये तसं नाही आहे. त्याच्यामुळे ते मी तसंच वाचकांच्या ह्याच्यावर त्या आशेवर मी ते तसंच वर्णन केलं वर्ड टू वर्ड. दुसरं एकदा एक लघु कादंबरी आहे एका स्विस लेखकाची, गॉटफ्रीड केलरची. त्याच्यामध्ये असं आहे की तो एक शिंपी असतो आणि त्याला ग्राफ समजतात, ड्यूक समजतात काही लोक. आणि त्याच्यामुळे त्याचा आदर सत्कार वगैरे असा खूप, तो एका वेगळ्याच घोडागाडीतनं उतरतो आणि ती एका ड्यूकची असते म्हणून लोकांना वाटतं हाच ड्यूक आला आहे. आणि त्याच्याकडे एक अतिशय असा फारच भारी असं ओव्हरकोट त्यांनी घातलेला असतो, तोही योगायोगाने म्हणजे. तर त्याला ड्यूक म्हणून वागणूक दिली जाते आणि त्याला असं अनेक कोर्सेसचं जेवण त्याच्यासमोर ठेवतात. आता हे स्विस आणि ते सुद्धा 18व्या शतकातलं, तर ते 19व्या शतकातलं, तर ते इतकं सविस्तर जेवणाचं वर्णन आणि त्या म्हणजे त्याच्यात त्यांना असंच दाखवायचं की हा शिंपी बेरोजगार झालेला आणि त्याला कर्जबाजारी झालेला आणि तो अशा ठिकाणी जाऊन त्याला कसं 5 कोर्सेसचं जेवण मिळतं. तर ह्याचं म्हणजे त्या सगळ्या खाद्यपदार्थांच्या वर्णनाने मी म्हणजे अशी म्हटलं की आता ह्याचं काय करायचं, कारण काही त्याच्यातनं म्हणजे काही अगदी टिपिकल स्विस पदार्थ आहेत. आणि त्याच्यात गंमत अशी की हा अचानक आलेला पाहुणा असल्यामुळे त्या स्वयंपाकिनींनी अनेक युक्त्या वापरून ह्याचं त्याचं ह्याच्यात असं, म्हणजे हे जे आहे की एका स्विस वाचकाला ते कळेल की तिने कशी गंमत केली आहे. हा पदार्थ खरं तिने म्हणजे जुळवलाच आहे खरं म्हणजे. ऐनवेळी पाहुणे आल्यानंतर जशी गृहिणी असं युक्त्या करून ते वाढवते किंवा काहीतरी त्याच्यात गमती करते, तसं तिने केलेलं असतं. त्याच्यामुळे मुळातला पदार्थ तुम्हाला माहिती पाहिजे आणि प्रत्यक्ष तिने काय त्याच्यात केलेलं आहे फेरफार आणि तसेच ते खपवले हेही माहिती पाहिजे. पण त्याच्यात ते वर्णन पण म्हणजे हे जे कुलिनरी म्हणजे खाद्यपदार्थाशी संबंधित जे शब्द असतात ते पण म्हणजे भाषांतरकाराला तिथे खरोखर ती कसोटी असते. आणि मग मी काही शब्द खरोखर बदलले आणि आपल्या वाचकांना समजतील अशा प्रकारे त्याचं वर्णन त्याच्यात ठेवलं. त्याच्यात सुद्धा वाईनचे, शॅम्पेनचे पण अनेक प्रकार, मग त्याला ते ऑफर करतात की ह्याच्यातली तुला कुठली हवी आहे वगैरे. तर हे सगळं म्हणजे मला खरोखर त्या प्रकारे एक जड गेलं एक प्रकारे. तर प्रत्येक आणि वाक्यरचनांमध्ये सुद्धा भाषांतर करताना खरा
खरा कसोटीचा क्षण हा अर्थातच वाक्यरचनांमध्ये जर तुम्हाला जमलं तर तुम्हाला ते भाषांतर जमतं. याचं कारण जर्मन किंवा इंग्रजीवरनं आपल्याला माहिती आहे की अनेक उपवाक्य असतात, अनेक क्लॉजेस असतात आणि त्याची रचना ही मराठी वाक्याच्या पेक्षा बरोबर उलटी असते आणि ते अनेक ह्यांनी जोडलेले असतात. ते पण मराठीमध्ये खरं म्हणजे आपल्याकडे नाही आहे. त्यामुळे ह्या वाक्यरचना जर जशाच्या तशा ठेवणं तर शक्यच नाही, पण जशाच्या तशा जर ठेवल्या किंवा अगदी पॅसिव्ह व्हॉइसेसचा सुकाळ केला एखाद्या भाषांतरकारांनी तर ते आपल्याला खटकत जातं. कारण अनेक म्हणजे तशा मराठी वाक्यांमध्ये अशी काही वाक्य आली तर आपल्या खरंच कोलांट्या उड्या घ्यायला लागतात वाचक म्हणून आणि शेवटी काहीच अर्थबोध होत नाही. त्यामुळे बरेचदा वाक्यांची रचना मराठीसारखी करण्यासाठी मोठ्या वाक्याची सुट्टी 4 वाक्य करावी लागतात किंवा काही वेळा जास्त काहीतरी वेगळ्या प्रकारे त्याची रचना करायला लागते. त्यामुळे वाक्यरचना हा एक वेगळाच म्हणजे हा महत्त्वाचा मुद्दा आहे खरं. एक वेळ शब्दांसाठी तुम्हाला काहीतरी उपाय सापडतील, काहीतरी उत्तरं सापडतील, पण वाक्यरचनांमध्ये तुम्ही कसलेले भाषांतरकार असाल तर तुम्हाला ते पटापट सुचत जातं की कुठलं आधी घ्यायचं आणि कुठला क्लॉज हा नंतर घ्यायचा. त्याच्यामुळे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस. कारण ह्या सर्व भाषांमध्ये पॅसिव्ह व्हॉइस जो असतो तो जसाच्या तसा मराठीत आणला तर ते अतिशय कृत्रिम वाटतं आणि ते कानाला आणि डोळ्यांना सुद्धा सारखं खटकत राहतं. त्याच्यामुळे हा वाक्यरचनांचा म्हणजे अनेक भाषांतरं जेव्हा आमच्याकडे संपादनासाठी येतात तेव्हासुद्धा हे त्यांना सांगायला लागतं की अरे इथे कशासाठी तू हे पॅसिव्हच्या पॅसिव्ह ठेवलं आहे, त्याला काहीतरी मराठी पण त्याचं यायला हवं, ते येत नाही आहे. अर्थात अशा भाषांतरांमुळे आपल्या भाषेची सुद्धा म्हणजे मोडतोड होतच असते. आता उदाहरणार्थ काही वर्षांपूर्वी की काही शतकांपूर्वी जसे काही फारसी शब्द हे आपल्यात आले आणि ते आपलेच झाले, आता आपल्याला ते ओळखू पण येत नाही. किंवा जर्मन रशियनमध्ये सुद्धा फ्रेंच शब्द घुसलेले आहेत कारण त्या काळच्या ॲरिस्टोक्रॅट फॅमिलीजमध्ये फ्रेंच बोलणं हे जास्त प्रतिष्ठेचं समजायचे. त्यामुळे फ्रेंच भाषेतलेही शब्द त्यांच्या भाषांमध्ये विराजमान झालेले. असं प्रत्येकच भाषेमध्ये होतं. इंग्रजीचं तर आपल्याला माहितीच आहे की दरवेळी त्या ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये किती शब्दांची भर पडलेली आहे इंग्रजी भाषेत ते त्यांनी ते सांगत असतात. तर भाषांतर त्यामुळे काय आहे की भाषेची मोडतोड ही भाषांतरामुळे होते. आत्तासुद्धा आपल्याला माहिती आहे की हिंदीचा किंवा इंग्रजीचा प्रभाव या सोशल मीडियामुळे किंवा टी व्हीवरच्या मालिका असतील किंवा आणखीन काय त्याच्यामध्ये सुद्धा अनेक खटकणारी वाक्य आपल्याला ऐकायला येतात किंवा जाहिरातींचं भाषांतर अतिशय चुकीच्या पद्धतीने केलेलं असतं. तर पण ही मोडतोड कदाचित काळाच्या ओघामध्ये जे टिकतं ते त्या भाषेमध्ये सामावलं जातं आणि काळाच्या ओघामध्ये किंवा काही वर्षातच जे आपण विसरतो किंवा जे अतिशय तकलादूच असतं ते आपण लक्षात ठेवत नाही. असं एक साधारण नैसर्गिकपणे त्या भाषेमध्ये हे बदल घडत असतात. काही वेगळे प्रकल्प पण मी भाषांतराच्या बाबतीत केले, प्रकल्पामध्ये भाग घेतला. म्हणजे एक अतिशय सांगण्यासारखा अनुभव आहे की ग्योथे इन्स्टिट्यूट म्हणजे मॅक्स मुलर भवनतर्फे सेऊल म्हणजे दक्षिण कोरियामधले सेऊलमध्ये जी ग्योथे इन्स्टिट्यूट आहे त्यांनी एक प्रोजेक्ट ऑर्गनाईज केला होता की एकच जर्मन पुस्तक एकाच वेळी 10 वेगळ्या वेगळ्या आशियाई लँग्वेजेसमध्ये एशियन लँग्वेजेसमध्ये भाषांतर व्हावं. आणि त्याच्यासाठी त्यांनी एक सॉफ्टवेअर डेव्हलप केलं होतं. ते त्याच्यावर सगळ्यांना एकत्र म्हणजे 10 भाषांतरकार एकत्र येऊन तो लेखक पण त्याच्यात येऊन आणि 2 नेटिव्ह स्पीकर्स म्हणजे जर्मन आणि ते एकमेकांशी डायलॉग करत आपल्या अडचणी विचारत त्या लेखक त्याच्यावर उत्तर देईल अशा प्रकारे हे भाषांतर व्हावं आणि एकाच वेळी ते 10 भाषांमध्ये व्हावं अशी त्यांची कल्पना होती. आणि भारतातल्या ग्योथे इन्स्टिट्यूटच्या ज्या ब्रँचेस आहेत त्यांनी सांगितलं की तुम्ही लोकेट करा, आयडेंटिफाय करा की कोण भाषांतरकाराच्या भाग घेऊ शकतील. तर मराठीतनं मी आणि बांगलामधून आणखीन एक माझा कलीग शुभ्रतो म्हणून आम्ही दोघांनी या प्रकल्पामध्ये आमची म्हणजे निवड झाली. आणि अतिशय छान अनुभव होता कारण आम्हाला पहिले 3 दिवस त्यांनी सेऊलला बोलवलं.
तिथे तो सगळा इंट्रोड्यूस केलं आणि ते जे सॉफ्टवेअर तयार करणारे होते ते पण तिथे आले होते. तो लेखक आजारी पडल्यामुळे तो येऊ शकला नाही, पण त्याची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्याद्वारे आम्ही त्याच्याशी संवाद साधला. आणि पुढचं वर्षभर म्हणजे त्यांनी सांगितलं की हे 17 साल आहे, 18 सालच्या ऑक्टोबरच्या फ्रांकफुर्टच्या बुक फेअरमध्ये ही सगळी भाषांतरं यायला हवी. तर 350 पानांचं वगैरे ते पुस्तक होतं, कादंबरी होती. कादंबरी म्हणण्यापेक्षा ते एक प्रकारे आत्मकथन होतं, कारण हा जो थॉमस मेलन नावाचा लेखक आहे तो त्याला स्वतःला बायपोलर डिसऑर्डर आहे, म्हणजे तो मनोरुग्ण आहे. तर त्या बायपोलर डिसऑर्डर म्हणजे काय की तुम्हाला म्हणजे ज्याला नॉर्मल भाषेमध्ये वेडाचा झटका म्हणतात, तर तो उन्मादाच्या अवस्थेमध्ये तो पेशंट जातो आणि त्याच्यानंतर लगेचच डिप्रेशन म्हणजे नैराश्याची अवस्था येते, म्हणून त्याला बायपोलर डिसऑर्डर असं म्हणतात. म्हणजे हे स्विंग्स असतात, मूड स्विंग्स. आणि काही लोकांच्या बाबतीत ते दर 3-4 महिन्यांनी पण असं होऊ शकतं. म्हणजे 3 महिने उन्मादाची अवस्था, त्याच्या पाठोपाठ 3 महिने नैराश्याची अवस्था, मग पुन्हा नॉर्मल, मग पुन्हा कधीतरी असं होऊ शकतं. आणि हे प्रत्येक पेशंटचं वेगळं असतं. पण थॉमस मेलनी असं लिहिलं की माझं हे वर्ष चालायचं, म्हणजे 1 वर्ष उन्मादाची अवस्था, 1 वर्ष नैराश्याची अवस्था आणि मग नॉर्मल. हा थॉमस मेलन हा स्वतः नाटककार आहे, लेखक आहे, त्याच्या कादंबऱ्यांना पुरस्कार पण मिळालेले आहेत. आणि त्याला हे डिसऑर्डर असल्याचं मग लक्षात आलं. आणि त्याच्यामुळे काय झालं की त्यांनी असं लिहिलं की माझ्या बऱ्याच साहित्यकृतीतनं, म्हणजे जवळजवळ प्रत्येकच, हे माझं जे मनोरुग्णपण आहे किंवा मनोविकार जो आहे तो झिरपायला लागला कुठल्या ना कुठल्या व्यक्तिचित्राच्या रेखेच्या बाबतीत किंवा कथेच्या बाबतीत. त्यामुळे मी असं ठरवलं की ह्याच्यावरच, आपल्या आयुष्यावरच, या आजारावरच आपण एक लिहून काढावं पुस्तक, आणि म्हणजे मग आपण त्याच्यातनं निचरा झाल्यासारखं होईल आणि आपण त्याच्यातनं बाहेर पडू. आणि म्हणून हे त्यांनी मला असं वाटतं 2016 सालचं त्याचं पुस्तक आहे आणि ते आम्हाला 17 साली करायला मिळालं. त्यांनी काय केलं, एक 8-10 पुस्तकं घेतली आणि ती आम्हाला भाषांतरकारांना सांगितली की ह्याच्यातलं तुम्ही निवडा. आणि मग आम्ही प्रेफरन्सेस द्यायचे होते, मग त्याच्यात ह्याला सगळ्यात जास्ती हे मिळालं. म्हणजे असं डेमोक्रॅटिकली त्यांनी त्याची निवड केली. आणि माझा प्रेफरन्स याला नव्हता फ्रँकली स्पीकिंग, कारण याच्या आधीच मी एक लिव्हर ट्रान्सप्लांटच्या एका रुग्णाच्या आत्मकथनच एक प्रकारे कादंबरीचं भाषांतर केलं होतं. म्हटलं अरे बापरे, आता परत कुठल्या आजारावरचं पुस्तक नको करायला. पण थॉमस मेलनचं हे पुस्तक सगळ्यांनी मिळून निवडलेलं होतं एक प्रकारे. आणि ते पुस्तक करता एकतर वेळेची मर्यादा होती त्याला, आणि ते पुस्तक करताना बायपोलर डिसऑर्डरविषयी मला काहीही माहिती नव्हती. एक प्राथमिक बेसिक माहिती होती तेवढीच. आणि त्यांनी जे वर्णन म्हणजे सुन्न व्हायला होतं, म्हणजे ते वाचतानाच मी इतकी सुन्न झाले की वाचून संपल्यावर म्हटलं अरे बापरे, हे आपल्याला करायचं आहे मराठीमध्ये भाषांतर. आणि त्याच्यामुळे मला म्हणजे भाषांतर करताना सुद्धा काही वेळा मला इतकं वाईट वाटायचं की वाटायचं काय या माणसाच्या वाट्याला आलं आहे. आणि मी अक्षरशः ते ठेवून द्यायची त्या दिवसापुरतं. आणि पण मग ते आमच्या प्लॅटफॉर्मवर सारखी हे असायची, म्हणजे 10 जण भाषांतरकार एकमेकांना तर विचारायचेच. आणि शिवाय त्या लेखक तो इतका कोऑपरेटिव्ह आहे की त्याला नुसतं म्हटलं, आणि त्यांनी अनेक रेफरन्सेस आहेत, बर्लिन शहराचे रेफरन्सेस आहेत, तिथल्या म्युझिक बँड्स वेगवेगळे ते समकालीन म्हणजे त्याचे रेफरन्सेस आहेत, अनेक पॉलिटिकल रेफरन्सेस आहेत. तर त्याला नुसतं विचारलं की तो लगेच त्याचं उत्तर द्यायचा की हे मला अडलं, ह्याचं काय आहे, ह्याचं काय तू सांगशील, की लगेच तो सांगायचा. व्हिडिओज म्हणजे काही म्युझिक बँडचे त्यांनी लगेच व्हिडिओ तो अपलोड करायचा. ही सगळी सोय त्या सॉफ्टवेअरमध्ये होती. आणि त्याच्यामुळे हे करणंसुद्धा खूप एक प्रकारे एक अनुभवच होता. आणि जरी ते एक प्रकारे असं उदासवाणं पुस्तक होतं असं म्हटलं पाहिजे, तरीसुद्धा ते करतानाचा अनुभव मात्र खूप संपन्न करून गेला. आणि त्या असा लेखक हाताशी असणं म्हणजे काय हे त्याचं महत्त्व पण कळलं की तो इतकं पटापट आणि सांगत होता. असं नाही की आज विचारलाय प्रश्न आठवड्याने त्यांनी उत्तर दिलं आहे असं नाही. तर ह्या सगळ्या याच्यामुळे मी ते खूपच एन्जॉय केलं एक प्रकारे. आणि ते 2018 साली कॉन्टिनेंटल प्रकाशननी ते केलं आहे. आणि 2018 साली फ्रांकफुर्टच्या बुक फेअरमध्ये ती 10 पुस्तकं 7 होती मला वाटतं, नंतर 3 झाली. पण ती सर्व पुस्तकं त्याची आली. आणि तो तर खूपच खुश होता की एका वेळी 10 भाषांमध्ये माझ्या पुस्तकाचं भाषांतर झालं आहे
त्याच्यामुळे तो खूपच सुखावला होता. म्हणून मी आकाश पाताळ असं नाव दिलंय, कारण त्यांनी एका ठिकाणी असं लिहिलं की मी झेप घेतली की एकदम आकाशात आणि नाहीतर मी पूर्ण पाताळात बुडी मारायचो. त्याच्यामुळे मी कारण त्याच्या पुस्तकाचं जर्मन नाव थोडंसं वेगळं आहे. शीर्षकाच्या वेळी हीच अडचण येते की जसंच्या तसं आपल्याला शीर्षकाचं नाही करता येत भाषांतर. त्याच्यामुळे हे आकाश पाताळ या नावाने कॉन्टिनेंटली काढलेलं आहे. तुम्हाला जर चालणार असेल तर मी एक वाचून दाखवते पॅरेग्राफ, म्हणजे एक लक्षात येईल. चालेल ना? त्याच्या उन्मादाच्या अवस्थेच्या आधीची ती गोष्ट आहे, वर्णन आहे. हां, तर भावनेच्या उद्रेकानं सगळं काही सुरू झालं. सगळ्या नसांना एक जोराचा धक्का बसला. कोणतंही नाव गाव नसलेले भाव पाण्याच्या लोटांसारखे धडाधड कोसळत राहिले, परत वर उसळत राहिले. जमिनीवर कोणताही आधार राहिला नसल्याची भावना तीव्र झाली. कातडीच्या आत प्रचंड आग व्हायला लागली. पाठीत जळजळलं, कपाळ बद्ध झालं, डोकं रिकामं आणि त्याच वेळी भरलेलं. विचार करायचे प्रकार एका क्षणात हातातून निसटून गेलेले. त्यामुळे वेगळेच प्रकार तयार झाले आणि ते कामाला लागले. आत्तापर्यंतच्या केंद्रस्थानापासून ते वेगाने धडधडत दूर गेले. मेंदू तर त्याला कोणी मालक न राहिल्यासारखा बंदच पडला. हे काय होतंय? अर्थात हा प्रश्न जरी चमकून गेला तरी भावनांच्या डोक्यात उठलेल्या गदारोळात त्या प्रश्नाचा विचार होऊच शकला नाही. कारण तेवढ्यात डोळ्यांना वेगळाच कुठला तरी बारकावा दिसला होता आणि ते तिथे अडकले. तर वरचं आभाळ म्हणजे धुरकटलेलं आणि भयावह दिसलं. मग एक विचार डोक्यात आला, मग त्याच्या आधारावर दुसरा विचार उभा राहिला, मग तिसरा, आणि अशा रीतीने विचारांची शिडी उभी राहिली. एका चुकीच्या विचारावर दुसरा चुकीचा विचार, एक साचाच जणू. आणि त्यामुळे भावनांच्या उद्रेकाची घटना थोड्या वेळापुरती उलगडल्यासारखी झाली. पण हा विचारांचा साचा, ही शिडी पूर्णपणे अतार्किक विधानांवर आधारित वेळपट समजुतींना धरून होती हे तेव्हा लक्षात आलं नाही. पण ती विचारांची शिडी आपली आपली पुढे जोड देऊन वाढत राहिली. खाली आधाराला पाया नसल्याने डगमगत राहिली. एखाद्या वेड्या माणसाने विचारांचे ठोकळे जुळवून आकार करायचा प्रयत्न करावा तसं होतं ते. म्हणजे फक्त तेवढ्या क्षणापुरताच तो विचार टिकायचा. एका तात्पुरत्या, दुसऱ्या दिवशी नीटपणे जुळून न राहिलेल्या स्पष्टीकरणाच्या चौकटीतील एक जोरकस भावनेचा बुडबुडा. तर हे म्हणजे असेच. तर त्याच्यामुळे मला हे करताना काय वाटत असेल, का सुन्न व्हायला होत असेल हे लक्षात येईल. दुसरी एक, मगाशी नितीने सांगितलं की मी स्त्री साहित्याचा अभ्यास केला होता माझ्या PhDच्या कामासाठी. तर त्याच्यात एल्फ्रिडा येलिनेक नावाची एक नोबेल पुरस्कार प्राप्त लेखिका आहे. तिची एक कादंबरी मी माझ्या प्रबंधाच्या अभ्यासासाठीच घेतली होती आणि त्याचं भाषांतर करावं हे तेव्हापासून मला खूप वाटत होतं. मग ते असं थोडं तुकड्यांनी करून ते तयार होतं. मग ते शेवटी पार 2012 साली, म्हणजे खूपच उशिराने मी ते प्रकाशित करू शकले. तर त्याच्यामध्ये सुद्धा कसं आहे की तिने अतिशय वेगळ्या, म्हणजे तिची भाषा ही जबरदस्त आहे आणि त्या भाषेनीच खरं म्हणजे मला ही भुरळ घातली की आपण ह्याचं भाषांतर करून पाहूयात, आपल्याला हे जमतंय का. कारण तिने 2 व्यक्तिरेखा आहेत, ब्रिगिट आणि पावला नावाच्या. त्या तिच्या मेन व्यक्तिरेखा आहेत. त्या एकमेकींशी संबंधित नाही आहेत, त्या कामगार वर्गातल्या आहेत. आणि तिने काय केलं आहे की स्त्री मुक्तीच्या विचारांची एक प्रकारे, किंवा या जनरली तेव्हा जेव्हा स्त्री साहित्य प्रकाशित व्हायला लागलं 1975 सालापासून युरोपमध्ये, तेव्हा हे त्याच सुमाराचं 1974च हे पुस्तक आहे. तर तेव्हा आपल्या स्त्री व्यक्तिरेखा ज्या केंद्रस्थानी आहेत, ज्या नायिका म्हणून आपण कादंबरीत मांडतोय, त्यांच्याविषयी अर्थातच त्या लेखिकेला किंवा त्या निवेदन करतीला सहानुभूती असायची. पण ह्याच्यामध्ये सहानुभूतीचा लवलेशही नाही आहे. तिने अक्षरशः म्हणजे ह्या दोघी, म्हणजे तिने ते असं प्रातिनिधिक मांडलेलं आहे. या बायका जर अशाच वागत राहिल्या आणि त्यांनी पितृसत्ताक पद्धतीला कधी विरोधच केला नाही तर हे असंच चालू राहणार, असं तिला म्हणायचं आहे. आणि तिने ती तशीच अतिशय म्हणजे तुसड्यासारखीच भाषा एक प्रकारे वापरली आहे. आणि त्या भाषेमध्ये सुद्धा खूप उपरोध, उपहास असा भरलेला आहे. शिवाय ती म्हणी, वाक्प्रचार ती एकदा त्या शब्दार्थाने वापरते आणि एकदा त्या म्हणजे कनोटेटिव्ह आणि डिनोटेटिव्ह अशा दोन्ही ह्यांनी पाठोपाठ वापरते.
आणि त्याच्यामुळे त्याचं भाषांतर करणं या सगळ्या पुस्तकाचं हे खरोखर माझ्यासमोर एक आव्हान होतं. आणि ते करताना खूप म्हणजे काय सर्कस म्हणतात ना, म्हणजे ॲक्रोबॅटिक हेच केलं मी भाषेच्या बाबतीत. आणि खूप मजा यायची करताना. पण असं वाटायचं की अरे हे समजणार आहे की नाही लोकांना, कारण ती इतकी त्या दोघींना म्हणजे अतिशय एक प्रकारे त्यांचं खंडनच करते की काय तुम्ही हे वागताय, कशा प्रकारे वागताय. आणि त्यांच्याबरोबर सगळ्याच समाजाचं, तिथल्या ऑस्ट्रियाची ही लेखिका आहे आणि अगदी खेडेगावात राहणाऱ्या या दोघी मुली आहेत. आणि त्या ब्रेसियर्स तयार करायच्या कारखान्यात आहे. म्हणजे टिपिकल बायकी एक तिने हे घेतलेलं आहे, प्रॉडक्ट घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर त्यातली एक जी आहे ती काही करून त्या दोघींना पुरुष गटवायचा आहे. त्यातली जी एक आहे ब्रिगिटा, ती म्हणते की माझा उत्कर्ष किंवा माझा विकास कसा होणार आहे तर चांगला पैसेवाला नवरा मिळाला तर. म्हणजे ती तशाच दृष्टीने पाहत असते, म्हणजे गटवणे असंच. आणि ती ब्रिगिटा, पावला पण लहान आहे वयाने, पण तिला एवढं कळत नसतं. आणि त्याच्यामुळे ती थोडीशी वाहवत जाते. आणि पुढे असं होतं की तो नवरा दारुडे असतो आणि काहीच त्याच्याकडनं तिला मदत मिळत नाही आणि ती शेवटी वेश्या व्यवसायात ढकलली जाते. तर येलिनेक असं म्हणते की ब्रिगिटा काय किंवा पावला काय यांची आयुष्य ही अशी झाली, कारण ब्रिगिटाला चांगला नवरा मिळाला, तिचं कल्याण झालं, आणि पावलाला नाही मिळाला, तिचं हे झालं, तिची वाताहत झाली. पण हा केवळ योगायोग आहे. म्हणजे एखादी ब्रिगिटा पावलाच्या जागी असू शकते, पावला ब्रिगिटाच्याही जागी असू शकते, असं तिला त्याच्यातनं म्हणायचं आहे. आणि तिने असं केलं की म्हणजे मिन्स अँड बून्स किंवा तशा प्रकारच्या ज्या कादंबऱ्या असतात ना की प्रेमाच्या विषयीच्या सांगणाऱ्या, तर तसा तिने बाज सगळा ठेवला आहे. म्हणजे शीर्षकं त्या आतल्या प्रकरणांना तशाच प्रकारची दिली आहे आणि भाषाही थोडीशी तशी वापरायचा प्रयत्न केला आहे. पण ते एक प्रकारे फसवतेच आहे ती वाचकाला की ही प्रेमाची गोष्ट नाहीच आहे मुळी, असंच ती सांगते. आणि त्याचं नाव तिने दिलं आहे लव्हर्स, म्हणजे इंग्लिशमध्ये त्याचं भाषांतर झालं आहे लव्हर्स म्हणून. आणि प्रेमाचा लवलेशही त्याच्यात कुठेही दिसत नाही आपल्याला, ना त्या मुलींच्या बाजूनी ना त्यांच्या नवऱ्यांच्या बाजूनी. आणि सगळ्या समाजावरच ती पितृसत्ताक पद्धतीवर किंवा त्या सिस्टीमवरच ती खूप कोरडे ओढते एक प्रकारे. तर त्यातलं पण मला एक छोटासा पॅराग्राफ मी वाचून देतो. तर पावलाला लग्नाच्या आधी दिवस जातात आणि ती हे तेव्हा म्हणजे आताच ती सर्वात सगळीकडे मान्य झालेली गोष्ट आहे युरोपमध्ये, पण हे ऑस्ट्रियातल्या खेड्यातल्या आणि 1974 सालचं आहे. तर ती ते कोणाला सांगावं असं ती विचार करत असते. पावलाने ठरवलं की इतकं दडपण येणारं तिच्या मनात असलेलं आतलं आता आईला सांगावं म्हणून. कारण काय तर आई अनेक वेळा आई झाली होती आणि त्यामुळेच पावला आत्ता ज्या परिस्थितीतून जात होती ती तिलाच चांगली कळणार होती. आणि जे वडील होते आणि ज्यांना यातलं काही कप्पा समजणं शक्य नव्हतं, अशा वडिलांपेक्षा तिलाच नाही का चांगलं कळणार होतं. कारण हे बायकांच्यातलं आहे, म्हणून बायकांच्यातलं हे गुपित पावला एका बाईकडेच म्हणजे आईजवळच बोलली. पावलाला आईच्यातल्या बाईपणावर विश्वास ठेवावासा वाटत होता, पण त्या बाईपणाची घोर निराशा होणार होती. आईने पावलाला चांगलं टोक काढलं आणि हातोड्याने तिला जमिनीच्या तळागाळापर्यंत ठोकलं. आणि ज्या ज्या मुलांनी पूर्वी कधी आईच्या पोटाविषयी तक्रार केली होती त्या सगळ्या मुलांनी ठोकायला जणू मदत करावी इतकी मोठी ताकद त्या ठोकण्यात आली होती. बाईत केवढी मोठी शक्ती असते. पावलाने आत्तापर्यंत जंगलात फक्त कुऱ्हाडीचे घाव इतक्या जोरात पडताना पाहिले होते. पावलाला झोडपणं ते तसं गमतीचं काम होतं, त्यामुळे फार राग तिरस्कार त्याच्यात भरलेला नव्हता. कारण प्रेम बांधून ठेवतो आणि राग माणसाला तोडून टाकतो. पावलाच्या आईला पावलाच्या पोटातल्या बाळामुळे तिचा फार राग येत होता. पावलाला मार पडला आणि त्यात पावलाचे विविध अवयव मोडून पडले. पावलाच्या आईने पूर्वी अनेक वार तिच्या नवऱ्याचा रागराग केला होता. तिच्या पोटातल्या मुलांमुळे काम खूप करावं लागत असल्यामुळे, बाळणपणाच्या किळसवाण्या नकोशा प्रसंगांमुळे खूप वेळा पोटातल्या बाळांचा आणि पोटाच्या बाहेर असलेल्या मुलांचा सुद्धा रागराग केला होता. आता आईच्या आकलन क्षमतेच्या हे बाहेरच होतं, कारण ती तिच्या पोटाच्या बाहेर असलेल्या तिच्या पोरीच्या पोटात असलेल्या पोराचा दुस्वास करत होती असं नसून त्याबरोबरच पोरीचाही रागराग करायला मिळालं तिला. लोकांना आता वाटेलच की आपल्या मुलीला हिने अजिबात नीट वळण लावलं नाही, कितीही मानहानी आणि केवढा मोठा धब्बा. म्हणजे या वेड्यागत करायच्या मारझोडीच्या कामाबरोबर मानहानी आणि धब्बा. आत्ताच छातीठोकपणे पावलाच्या आईने डझनभर लोकांची तरी नावं सांगितली असती.
सगळे लाकूडतोडे आणि त्यांची कुटुंब ती सगळी तिच्या दुर्दैवामुळे खुश होणार होती. अगदी तयारच होती ती अशी खुशी मनवायला. कारण त्यातल्याच काही लोकांच्या कमनशिबावर आपणही नाही का गुपचूप मनातल्या मनात आनंद व्यक्त केला तो. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्याचा मुलगा वेडसर आहे म्हणून, मुलाला वाईट वागवलं म्हणून बाप तुरुंगात आहे म्हणून, आईची पिशवी काढून टाकली म्हणून, बाप झाडावरून खाली पडला म्हणून, आई पळून गेली आणि कारखान्यात कामाला लागली म्हणून, कोणाचं पोर दुसऱ्यांदा एकाच वर्गात बसलं म्हणून, जास्त दारू प्यायल्यामुळे वाहन परवाना रद्द झाला म्हणून, डोंगरात खाली पडून मेला म्हणून, नवीनच्या नवीन खुर्ची पोराने मोडली म्हणून किती किती वेळा आपणही हसलो दुसऱ्याला. काही काही वेळा ही अर्धवट वेडी मंडळी स्वतःच्या कमनशिबावर सुद्धा खुश झाली होती. छे, ते मात्र फारच भयानक होतं म्हणायचं. पावलाला मूल होणार आहे, पावलाला मूल होणार आहे. त्या दरीत वसलेल्या गावात एक गमतीशीर दुस्वासाची ठिणगी पडली. म्हणजे त्याच्यात आपल्याला लक्षात येतं की त्या लेखिकेला किंवा त्या निवेदिकेला अजिबात त्या पावलाविषयी किंवा ब्रिगिटाविषयी काही हे वाटत नाहीये, प्रेम वाटत नाहीये, सहानुभूती तर अजिबातच वाटत नाहीये. नाही, तिची भाषा म्हणजे जबरदस्त आहे. हो, शीर्षक काय ठेवलं मला नाही, मी ब्रिगिटा आणि पावला, ब्रिगिटा आणि पावला चंद्रमोहनचं चित्र आहे. ह्याचं आपण चंद्रमोहनचं मुखपृष्ठ आहे. तर त्यांनी पण हे असं हार्ट मोडलेलंच दाखवलंय की त्याच्यामध्ये प्रेमाचा काही लवलेश पण नाही. आणखीन पण याच्यात वाचायला खूप मला आवडेल, पण एवढं शक्य होणार नाही. तर मगाशी नीतीने पण हॉलोकॉस्टच्या आणखीन एक गंमत म्हणजे बऱ्याच युरोपियन कथा कादंबऱ्यांमध्ये किंवा जर्मनमध्ये बरेचदा वर्तमान काळ म्हणजे प्रेझेंट टेन्समध्येच लिहिलेलं असतं. म्हणजे आता ही कादंबरी सुद्धा एल्फ्रिडे येलिनेकची क्रियापदं सगळी प्रेझेंट टेन्समध्ये आणि असं अनेक लोकांचं असतं, अनेक लेखकांनी केलं. आणि मराठीमध्ये मात्र आपण भूतकाळातच कथा सांगायची किंवा कादंबरी ही भूतकाळातच असते. त्याच्यामुळे तो पण एक निर्णय घ्यायला लागतो. काही जण ती प्रेझेंट टेन्समध्येच ठेवतात भाषांतरकार, पण ते जरा मराठीच्या भाषेच्या दृष्टीने खटकायला लागतं. आणि त्याच्यामुळे आता उदाहरणार्थ ही सुद्धा पूर्ण कादंबरी प्रेझेंट टेन्सनी गाळला म्हणजे हा बदल आपल्याला तसा करायला लागतो. आकाश पाताळमध्येही काही काही ठिकाणी तसा केलेला आहे. हा मुख्य म्हणजे समकालीन कादंबऱ्यांमध्ये किंवा समकालीन लेखांमध्ये जास्ती लक्षात येतं की ते वर्तमान काळच वापरत आहे, म्हणजे एर्सेल प्रेझेन्स आपण जे म्हणतो ते. त्याच्यामुळे तो एक नॅरेशनच्या दृष्टीने घ्यायचा निर्णय आहे. त्या याच्यात हॉलोकॉस्टच्या कवितेचाही तिने उल्लेख केला आहे. तर कवितांचं भाषांतर हा एक आणखीन वेगळा मुद्दा असतो, कारण ते खूपच अवघड प्रकार आहे. कारण कुठलंही खरं म्हणजे भाषांतरित साहित्यकृती असते ती तुम्ही आधी डिकोड करता, त्याचा अर्थ समजून घेता आणि मग ती पुन्हा एका वेगळ्या कोडमध्ये, दुसऱ्या भाषेच्या कोडमध्ये ती तुम्ही सादर करत असता. त्यामुळे या डिकोडिंग आणि एन्कोडिंगमध्ये बऱ्यापैकी कवितेच्या दृष्टीने फार ते अवघड जातं. एकतर कवितेमध्ये जी अनेक रूपकं प्रतिमा असतात त्या मराठी वाचकाला कशा समजतील हा एक मोठा प्रश्न असतो. कारण ती पूर्णपणे म्हणजे इतकी कॉम्पॅक्ट हे असतात एक एक शब्द की त्या संपूर्ण संस्कृतीचं, समाजाचं, तिथल्या हिस्ट्रीचं, ह्याचं सगळ्याचं प्रतिबिंब जणू काही त्या शब्दात आलेलं असतं. आणि एक भाषांतरकार म्हणून तुम्हाला एक त्या भाषेचं म्हणजे दोन्ही भाषांवर तुमचं प्रभुत्व असायला पाहिजे, ही एक आदर्श अट आहे. आणि त्या भाषेचा म्हणजे जर्मनीचं असेल, जर्मन भाषेतनं करायचं असेल तर जर्मन भाषेचाही एक पूर्ण इतिहास, त्यांची जी साहित्यिक परंपरा आहे त्याच्यामध्ये या पुस्तकाचं काय स्थान आहे. समकालीन असेल तर आज ते कुठल्या म्हणजे तो लेखक म्हणजे ही साधारण सगळीच माहिती तुम्हाला असणं अपेक्षित आहे की त्यांचं ऐतिहासिक, पॉलिटिकल किंवा अनेक ही जी पार्श्वभूमी आता एल्फ्रिडे येलिनेकची ही सोडल्यास बाकी सर्व पुस्तकांमध्ये खूप पॉलिटिकल रेफरन्सेस तिच्या कथा कादंबऱ्यातनं येतात, कादंबऱ्यांमधनं किंवा नाटकातनं सुद्धा. आणि ते अतिशय उपहासानी आणि ह्याच्यात उपरोधानी भरलेले असतात आणि त्याच्यामुळे ते आपल्याला समजणं शक्य नाही. त्यामुळे ही मर्यादा खरोखर आहे की येलिनेकची पुस्तकं भाषांतर करणं हे त्यामुळे अवघड झालेलं आहे.
काही तिची 3-4 पहिली जी पुस्तकं आहेत ती खरोखर स्त्रियांच्या वरचीच आहेत, स्त्री व्यक्तिरेखांवरची आणि पॅट्रिआर्कीला शिव्या घालणारी. पण त्याच्या पुढची जी तिची विशेषतः नाटकं आहेत ती पूर्णतः पॉलिटिकल आहेत असंच म्हटलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे त्याचं भाषांतर करणं हे खरोखर आव्हानात्मक आहे. त्यामुळे मी ह्या पुस्तकानंतर येलिनेकच्या वाटेला गेली नाही आहे, कारण तिची भाषा म्हणजे तुम्हाला वेडच करून सोडते. तसा अनुभव मला पण हॉलोकॉस्टच्या कविता करताना आला. म्हणजे हॉलोकॉस्टच्या कविता मी अभ्यासासाठी वाचत होते आणि तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की या प्रचंड व्हायला भिडणाऱ्या कविता आहेत आणि मुळातच त्या जूनचं जे हत्याकांड झालं आणि तो सगळा इतिहास, त्यावेळची त्यांची सामाजिक, पॉलिटिकल आणि राजकीय आणि सगळीच पार्श्वभूमी ही लक्षात घेतल्याशिवाय ती कविता समजणं जरासं अवघडच आहे. त्याच्यामुळे ह्या कविता जरी मी भाषांतरित केल्या असल्या तरी त्या सुट्ट्या द्यायला मी कधीच धजले नाही. म्हणून मग मी ह्या पुस्तकामध्ये एक सविस्तर पार्श्वभूमी लिहिलेली आहे ज्यू धर्मीयांची, युरोपमधल्या ज्यू धर्मीयांची, आणि त्यांचा संपूर्ण इतिहास किंवा सांस्कृतिक इतिहास म्हणजे, आणि अर्थातच राजकीय पूर्ण इतिहास की हिटलरच्या काळात त्यांनी काय केलं आणि कसं जूनचं हत्याकांड झालं, म्हणजे त्यालाच हॉलोकॉस्ट असं म्हटलं जातं. आणि म्हणून या 4 कवयित्रींच्या कविता मी निवडल्या आणि त्या कवितांचं एक प्रकारे रसग्रहण करतानाच त्या तिथे सादर केल्या भाषांतरात, कारण त्या सुट्ट्या दिल्या तर त्या खरोखर समजणार नाहीत. आणि म्हणून तसं मी या पुस्तकाचं प्रयोजन ते आहे की त्या कविता तर मराठी वाचकांना कळाव्यात, परंतु हो हो नाही कारण आपलं थोडक्यात सांगण्यापेक्षा हो म्हणजे आता तो अट्रॅक्शन निर्माण झालेले. नेली झॅक्स नावाची कवयित्री होती. म्हणजे ती बर्लिनमध्ये राहायची आणि हत्याकांडाची सुरुवात व्हायच्या जस्ट आधी ती आणि तिची आई जर्मनीतनं निसटू शकल्या आणि त्या स्टॉकहोल्ममध्ये राहायला लागल्या. परंतु तिला कायम एक गिल्ट आला की माझे सगळे ज्यू बांधव या हत्याकांडात मेले आणि मी मात्र वाचली आहे याचा तिला, आणि तो गिल्ट तिच्या बऱ्याच ह्याच्यातनं दिसून येतो. आणि प्रत्यक्ष ती जरी कुठल्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये गेली नसली किंवा काय, तरी त्या सगळ्यांच्या कहाण्या ऐकून तिने त्याच्यावर बऱ्याच, म्हणजे हॉलोकॉस्ट या विषयावरच बऱ्याच कविता लिहिलेल्या आहेत. पुढे पुढे तिची बरीच धार्मिक पोएट्री पण आहे. तर बऱ्याच ज्यू कवींच्या किंवा ज्यू लेखकांच्या बाबतीत असं झालं की या हत्याकांडांच्या वेळी, म्हणजे तेव्हा नंतर त्यांची धार्मिक अस्मिता जास्त जागरूक झाली आणि ती त्यांच्या काव्यातून किंवा त्यांच्या लिखाणातून दिसते, ती आधी नव्हती खरोखर. म्हणजे एल्झे लास्के शुलर ही जी एक कवयित्री होती तिला तर कित्येक वर्ष, म्हणजे कित्येक दिवस पटत नव्हतं की असं खरोखरच ज्यूंना हे पकडून मारणार आहेत. आणि त्याच्यामुळे ती खूप दिवस तशीच तगून राहिली बर्लिनमध्ये. आणि ती इतकी तेव्हा प्रसिद्ध होती, म्हणजे तेव्हाच तिच्या कविता शाळेच्या पाठ्यपुस्तकात सुद्धा होत्या, एवढी ती प्रसिद्ध होती. त्यामुळे तिला वाटलंच नाही की आपल्या वाट्याला असं येईल. मग शेवटी ती स्वित्झर्लंडला पळून गेली आणि तिथून इस्रायलला गेली. पण ती युद्ध संपायच्या आधी ती मेली. पण ही नेली झॅक्स युद्धानंतर तिला नोबेल पुरस्कार पण मिळालेला आहे. तर तिने आउशविट्स नावाची जी मृत्यू छावणी होती तिथे लोकांना, म्हणजे अशा हजारोंच्या संख्येने त्यांनी मारलं आणि त्यांच्या प्रेतांची विल्हेवाट कशी लावायची म्हणून ते जाळलं. म्हणजे त्यांच्याकडे दफन करतात त्याच्याऐवजी त्यांनी त्या सर्व प्रेत ती जाळली आणि तिथली जी धुराडी होती त्याच्यातलं तो धूर वरती गेला. हां, तर त्याच्यामुळे तिने कविता लिहिली आहे, हे धुराड्यांनो. म्हणजे हे जे सगळे संदर्भ आहेत ते आपल्याकडे समजणं खरंच किती अवघड आहे ते आपल्याला कळेल. हे धुराड्यांनो, खूप विचारांती बांधलेल्या मृत्यूघरांवर उभ्या असलेल्या धुराड्यांनो, इस्रायलचा देह जेव्हा धूर होत मुक्त झाला, हवेत मिसळला, ताऱ्यानं त्याचं स्वागत केलं. काळवंडला होता तो तेव्हा, का तो एक सूर्यकिरण होता? हे धुराड्यांनो, तुम्ही झालात येरेमिया आणि हियोबच्या मातीला मुक्ती दाखवणारा मार्ग.
येरेमिया आणि हियोब म्हणजे ज्यू स्त्री पुरुषांची नावं आहेत आणि ती खूप प्रातिनिधिक आहेत. तुम्ही झालात येरेमिया आणि हियोबच्या मातीला मुक्ती दाखवणारा मार्ग. सुचली तरी कोणालाही बांधकामं, दगडावर दगड रचला आणि बांधला विस्थापित होण्यासाठी धुराच्या रूपाने हा मार्ग. हे मरण घरांनो, बोलावणी पाठवलीत तुम्ही बांधून झाल्या झाल्या घरच्या मालकाला, तोच झाला मग पाहुणा. हे बोटांनो, तुम्ही घातलेत प्रवेशद्वारावरचे उंबरठे, जशी असावी जीवन मरण ठरवणारी मधली सुरी. हे जे नाझी ऑफिसर्स होते ते केवळ बोटाच्या इशाऱ्याने जी ओळ असायची की त्यांनी काहींना इकडे काहींना तिकडे असं ते घालवायचे, म्हणजे त्यांना लगेच मरण आहे, यांना अजून काही दिवस आहेत असं. त्यामुळे हे बोटांनो, तुम्ही घातलेत प्रवेशद्वारावरचे उंबरठे, जशी असावी जीवन मरण ठरवणारी मधली सुरी. हे धुराड्यांनो, हे बोटांनो, आणि इस्रायलचं शरीर हवेत गेले मिसळत. तर हा जो पूर्ण म्हणजे एक प्रकारचा उपरोधही त्याच्यात आहे की हे कोणाला सुचलं, म्हणजे हे संपूर्ण विचारांती बांधलेली कॅम्प्स होते. म्हणजे नाझी लोकांनी ते पूर्ण विचार करून की ह्याच्यात मारायचंच आहे लोकांना, अशाच पद्धतीने ते बांधले होते आणि तिथे या लोकांना त्यांनी बोलवून आणलं. त्यामुळे ती म्हणते की ते खरे मालक होते, म्हणजे त्यांच्यासाठी म्हणून बांधलं होतं, पण ते शेवटी तिथे पाहुणे म्हणून 4 दिवस राहिले आणि शेवटी धुराच्या रूपानेच ते मायग्रेट झाले. अदरवाईज त्यांना शक्य नव्हतं तसं बाहेर पडणं. तर अशा या काय म्हणतात त्याला खूपच एका विशिष्ट विषयावरच्याच त्या कविता आहेत आणि त्याच्यातलीच एक रोझा आउसलेंडरच्या कवितेने मला शेवट करायला आवडेल. माय भाषा असं तिने म्हणजे 2 वेगळे शब्द केले. माय भाषा. मी माझ्यातच बदलत गेले क्षणाक्षणाने. याचं कारण काय की ज्यू कवींना जरी ते जर्मन नाही आहेत, ते ज्यूज आहेत आणि त्यांना मारा असं जरी असलं तरी सर्व जर्मन कवी लेखक यांना जर्मन हीच त्यांची मातृभाषा होती ना, कारण ते तिथेच जन्मून वाढलेले होते. काही लोकांनी तर पहिल्या महायुद्धात जर्मनीच्या बाजूने युद्ध पण केलं होतं. त्याच्यामुळे त्यांची मातृभाषा किंवा त्यांचा मायदेश म्हणजे जर्मनीच होतं खरं. त्यामुळे ती म्हणते माय भाषा. मी माझ्यातच बदलत गेले क्षणाक्षणाने. शब्दांच्या वाटेने जाताना तुकडे तुकडे झाले माझे. माय भाषेने जुळवले मला परत, तुकड्या तुकड्याने अखंड. ही लेखिका नंतरही बरीच वर्ष जगली आणि ती जर्मनीत येऊन जगली, कारण असे खूप कमी जण करायचे की ज्यांनी भयानक अनुभव घेतला होता या युद्धा काळातला, ते परत जर्मनीत येत नसत. पण ही परत आली रोझा आउसलेंडर आणि तिथेच तिचं मरणही जर्मनीतच झालेलं. तर माहीत नाही, म्हणजे मला आणखीनही तुम्ही विचारलं तर कितीही मी बोलू शकते. केल्याने भाषांतरवर तर अजूनही काहीही सांगता येऊ शकेल, पण वेळेची मर्यादा मी लक्षात घेऊन थांबते. आणि